मुंबईत दुबार मतदान टाळण्यासाठी बीएमसी ऍक्शन मोडवर. मुंबईत पालिका अधिकारी घरोघरी जाऊन करणार तपासणी. मुंबईत मतदारसंघात तब्बल 11 लाख बोगस मतदार असल्याचं समोर. नगर परिषद निवडणुकांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. बहुतांश ठिकाणी सरासरी 70 ते 75% मतदान. निकाल लांबणीवर. उमेदवार टांगणीला. स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला पहाऱ्यासाठी थांबण्याची अनुमती. 21 डिसेंबरला एमपीएससी गट ब ची पूर्वपरीक्षा. निवडणूक निकाल आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी. एमपीएससीच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता. कामठी नगर परिषदेची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची याचिका. अनुक्रमांकात केलेल्या बदलामुळे मतदार मतदानापासून वंचित. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष. भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर. उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा. प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाचा भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएमआरडीएच्या कार्यक्रमात एकाच मंचावर येण्याची शक्यता. शिंदे उपस्थित राहणार का याकडे नजर. राज ठाकरे आज संजय राऊतांची भेट घेणार. भांडूपमधील निवासस्थानी जाऊन भेट घेणार. राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट. पनवेलमधून संशयास्पद कार जप्त. कारमध्ये पिस्तुलासारखं शस्त्र. नंबर प्लेटही डुप्लिकेट असल्याची माहिती. चालकाचा गुन्हेगारी इतिहास असल्याचं समोर. नवी मुंबईच्या वाशीमध्ये मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा. वेश्या व्यवसायातून 6 मुलींची सुटका. महिला ऑपरेटर अटकेत. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दरमहा सरासरी 10 गर्भपात. गर्भात बाळांमध्ये व्यंग असल्याचा परिणाम. मातांनी आरोग्य आहाराकडे लक्ष देण्याची गरज. डीआरडीओकडून जेट एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी. चंदीगड डीआरडीओनं बनवलंय फायटर जेट एस्केप विमान. अपघातादरम्यान वैमानिकाला वाचवता येणार. मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीत. पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातील हवा वाईट श्रेणीत. भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश. सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 9 फेब्रुवारीपासून होणार सुरू. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी होणार गर्दी. केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता केलं सेवा तीर्थ. पीएमओ सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार. देशभरातील राजभवनांना आता मिळणार नवी ओळख. राजभवन लोकभवन म्हणून तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार. एअर इंडियानं एक्सपायर फिटनेस सर्टिफिकेटवाले विमानं उडवले. विमानानं 8 मार्गावर केलं उड्डाण. संबंधित लोकांना कर्तव्यावरून हटवलं. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत रायपूरच्या मैदानात दुसरा वनडे सामना रंगणार. सामना जिंकून मालिकेत अजिंक्य राहण्याचा राहुलची सेना करणार प्रयत्न.